नमस्कार मित्रांनो, मराठी कृषी दूत या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा म्हणजेच ॲग्रिकल्चर MPSC बाबत सविस्तर माहिती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेच्या बाबतीत माहिती जाणून घेताना आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेबाबत, परीक्षेसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचे विविध टप्पे, परीक्षा योजनेमध्ये आपण परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम याची माहिती घेऊ. त्याचसोबत कृषी सेवा अंतर्गत कोणकोणती पदे या परीक्षेमार्फत भरली जातात ते सुद्धा आपण जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपासून. या परीक्षेसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य समतुल्य अर्हता असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराने कृषी शिक्षणामध्ये कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक आहे. आता आपण पाहू अशा पदव्या की ज्या शासनाने BSc ॲग्री, BTech, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या पदव्यांना समतुल्य म्हणून मान्य केले आहे. या पदव्यांचे पदवीधर सुद्धा ॲग्रिकल्चर MPSC देऊ शकतात. अशा समतुल्य पदव्या खालीलप्रमाणे आहेत. BSc हॉर्टिकल्चर, BTech इन ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, BTech फूड टेक्नॉलॉजी, BSc ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट, BSc होम सायन्स किंवा कम्युनिटी सायन्स आणि BFSC म्हणजेच बॅचलर्स ऑफ फिशरीज सायन्सेस. म्हणजेच BSc हॉर्टी, ABM होम सायन्स किंवा कम्युनिटी सायन्स, फिशरीज तसेच ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी पदवीधर सुद्धा या परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्याचप्रमाणे पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी जे पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील, सदर विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्यास त्या उमेदवाराने मुख्य परीक्षेच्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सदरची पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे कृषी सेवा परीक्षेसाठी वर नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता अथवा पदवी असणे अत्यावश्यक आहे. पुढे पाहूया परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या वयोमर्यादेबाबत. सदरच्या वयोमर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चित केल्या आहेत. या परीक्षेसाठी किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे. 18 वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. सर्वसाधारण गटामध्ये उमेदवारांसाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे कमाल वय निश्चित करण्यात आले आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्षे कमाल वय निश्चित केलेले आहे. माजी सैनिक उमेदवार जर सर्वसाधारण गटातील असेल तर कमाल 43 वर्षे आणि मागासवर्गीय माजी सैनिक वयाच्या 48व्या वर्षापर्यंत परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्षीय वयोमर्यादा निश्चित केली आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधील विविध टप्पे. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ही एकूण 3 मुख्य टप्प्यांमध्ये घेण्यात येते. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा संयुक्त. पूर्वी पहिला टप्पा हा कृषी सेवा पूर्व परीक्षेचा असायचा, परंतु यावर्षी यामध्ये बदल करण्यात आला आहे. या वर्षापासून ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री आणि इंजिनिअरिंग MPSC या तिन्ही टेक्निकल परीक्षांसाठी पूर्व परीक्षा संयुक्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे ॲग्री MPSCच्या परीक्षेमध्ये पहिला टप्पा हा संयुक्त पूर्व परीक्षेचा असणार आहे, जो खूप महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. पूर्व परीक्षा संयुक्त ही परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. पूर्व परीक्षेनंतर दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेच्या निकालानंतर मेरिटच्या आधारावर उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा पूर्णतः टेक्निकल नॉलेज बेस असते. यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम हा ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगशी संबंधित असतो. मुख्य परीक्षा ही एकूण 400 गुणांची असते. मुख्य परीक्षेच्या निकालानंतर येतो परीक्षेचा अंतिम टप्पा. कृषी सेवा परीक्षेमध्ये मुलाखत ही तिसरी आणि अंतिम टप्पा असतो. मुलाखतीसाठी एकूण 50 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तिन्ही महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर मेरिटनुसार उमेदवारांची विविध पदांसाठी निवड केली जाते. पुढे आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम तसेच इतर बाबींबाबत सविस्तर पाहणार आहोत. प्रथम पाहूया कृषी सेवा पूर्व परीक्षेबाबत. परीक्षेतील आयोगाने केलेल्या नवीन बदलानुसार यापुढे पूर्व परीक्षा ही
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने ओळखली जाईल, ज्यामध्ये एक पेपर असेल. परीक्षेच्या योजनेबाबत पाहावया गेल्यास या परीक्षेचा संकेतांक हा 014 आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये 3 विषयांच्या प्रश्नांचा समावेश असेल. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता या 3 विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे एकूण 200 गुणांची ही परीक्षा असेल. परीक्षेच्या दर्जाबाबत पाहावया गेल्यास मराठी विषयाचे प्रश्न हे 12वीच्या दर्जावर आधारित असतील. इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी यांचा दर्जा हा पदवी स्तराचा असेल. मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न हे त्या भाषेमध्येच असतील. सामान्य क्षमता चाचणीचे प्रश्न हे मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध असतील. परीक्षेचा कालावधी हा 1 तासांसाठी असेल, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. यापूर्वी कृषी सेवा पूर्व परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य क्षमता चाचणी सोबतच कृषी विषयक घटकाचा समावेश होता. परंतु आयोगाने केलेल्या नवीन बदलांमध्ये कृषी विषय पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. पूर्व परीक्षेची योजना पाहिल्यानंतर आपण अभ्यासक्रमाविषयी पाहूया. पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता हे 3 मुख्य विषय आहेत. मराठी विषयाचा दर्जा हा 12वीच्या लेवलचा असल्या कारणाने मराठी विषयाचे प्रश्न हे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, वाक्यप्रचार व म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे यावर आधारित असेल. दुसरा विषय आहे इंग्रजी. इंग्रजी विषयाच्या प्रश्नांचा भर हा कॉमन व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स, फ्रेजेस, मीनिंग आणि पॅसेजेस यावर आधारित असतो. त्यानंतर तिसरा विषय आहे सामान्य क्षमता चाचणी. या विषयाचा अभ्यासक्रम थोडा विस्तृत स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये साधारण 6 घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सामान्य क्षमता चाचणीमध्ये जागतिक तसेच भारतीय स्तरावरील चालू घडामोडी यांचा समावेश असेल. भारतीय राज्यव्यवस्थेविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाअंतर्गत फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यांचा अंतर्भाव असलेले प्रश्न विचारण्यात येतील. नेहमीच्या स्वरूपानुसार भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रमामध्ये असेल. त्याचप्रमाणे जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये बुद्धिमत्ता क्षमता संबंधित विविध प्रकारचे प्रश्न बेसिक न्यूमेरिकल असतील. पर्यावरण विषयाअंतर्गत मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, वनसंधारण, प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत आणि विशेष योगदान देणाऱ्या विविध स्तरावरील संघटना तसेच संस्था यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असेल. तर ढोबळमानाने पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा वर नमूद केल्याप्रमाणे राहील. या विषयांतील घटकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे. पूर्व परीक्षेनंतरचा पुढचा टप्पा हा मुख्य परीक्षेचा आहे. आयोगाने दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी मुख्य परीक्षेच्या योजनेमध्ये बदल केल्याबाबतचे परिपत्रक काढले असून परीक्षेचे नवीन स्वरूप आणि अभ्यासक्रम जाहीर केला आहे. याबाबत आपण पुढे माहिती घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण मुख्य परीक्षेची योजना पाहूया. नवीन बदलानुसार मुख्य परीक्षेसाठी आता 2 पेपर असतील, जे दोन्ही कंपल्सरी स्वरूपाचे असतील. यापूर्वी मुख्य परीक्षेमध्ये पेपर 2 साठी ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असे 2 ऑप्शन पेपर होते. ते स्वरूप आता बदलण्यात आलेले आहे. पेपर क्रमांक 1 ज्याचा सांकेतांक 511 आहे, जो कृषी विषयक सामान्य ज्ञानाचा असेल. पेपर 1 मध्ये एकूण 100 प्रश्न असतील, ज्याला प्रत्येकी 2 गुण असतील. अशा प्रकारे हा पेपर एकूण 200 गुणांचा असेल, ज्याचे माध्यम हे इंग्रजी असेल. पेपर क्रमांक 2 चा सांकेतांक हा 512 आहे, ज्यामध्ये कृषी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय असेल. पेपर 2 मध्ये सुद्धा एकूण 100 प्रश्न असतील, जे एकूण 200 गुणांसाठी असतील. पेपर 1 आणि 2 हे दोन्ही पेपर इंग्रजी माध्यमातून असतील, ज्याचा कालावधी हा प्रत्येकी 1 तासाचा असेल आणि सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. दोन्ही पेपरचा दर्जा हा कृषी पदवीवर आधारित असेल. ॲग्रिकल्चर MPSCच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी नकारात्मक गुणदान पद्धत म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा एकास 4 एवढे गुण वजा करण्यात येतील. म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण वजा करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास ते उत्तर सुद्धा चूक समजण्यात येऊन मार्क्स मायनस करण्यात येतील.
वरील पद्धतीने एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्या आधारेच होईल. म्हणजेच मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणारे मार्क अपूर्णांकात असू शकतात. त्यामुळे उमेदवाराने जास्तीत जास्त भर हा ॲक्युरसीवर देणे आवश्यक आहे. जर एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू असणार नाही. तर अशा प्रकारे सर्वसाधारणपणे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप असेल. आता आपण पुढे महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत, ती म्हणजे आयोगामार्फत मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला बदल. आयोगाने आपल्या परिपत्रकामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. आपण महत्त्वाच्या विषयाबाबत आणि मार्क डिस्ट्रीब्युशन बाबत पाहणार आहोत. मुख्य परीक्षेमध्ये पहिला पेपर आहे जनरल ॲग्रिकल्चरचा, जो 200 गुणांचा आहे. जनरल ॲग्रिकल्चरच्या पेपरमध्ये पहिला घटक आहे बेसिक ऑफ ॲग्रिकल्चर, जो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. या सेक्शनला एकूण 120 मार्काचे वेटेज देण्यात आलेले आहे, जे संपूर्ण पेपरच्या जवळपास 60% गुणांसाठी आहे. दुसरा सेक्शन आहे लँड रिलेटेड लॉ, ज्याला 10 मार्क्स असतील. पुढे आहे ॲग्रिकल्चरल रिलेटेड ॲक्ट्स, ज्यासाठी 10 मार्क्स ठरवण्यात आले आहेत. त्यानंतर आहे ॲग्रिकल्चरल स्कीम्स. यामध्ये भारतातील आणि राज्यातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामधील विविध योजनांची माहिती विचारली जाईल. या सेक्शनसाठी 10 मार्क्स असतील. आणि पेपर 1 मधील शेवटचा आणि 5वा सेक्शन आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. या महत्त्वाच्या घटकासाठी 50 मार्कांचे वेटेज देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे 5 सेक्शनमध्ये असणारा पेपर 1 हा एकूण 200 गुणांसाठी वरील विषयांनुसार असेल. पुढे पाहूया पेपर 2 चा सिलेबस. पेपर 2 हा ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा असेल. यामधील ॲग्रिकल्चर या विषयासाठी सर्वात जास्त म्हणजेच एकूण 128 मार्क्सचे वेटेज देण्यात आले आहे. म्हणजेच 60% पेक्षाही जास्त गुणांसाठी हा सेक्शन असेल. या सेक्शनमध्ये ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चरल बॉटनी, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री, ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, तसेच ॲग्रिकल्चरल एंटॉमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी या ॲग्रिकल्चरच्या मुख्य विषयांचा प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश असेल. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या विषयासाठी 16 मार्क्सचे वेटेज देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर विषय, जो की महत्त्वाचा विषय आहे. हॉर्टिकल्चरसाठी स्पेशली 16 मार्क्स निश्चित करण्यात आलेले आहेत, जो एक ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी ॲडव्हान्टेज ठरणार आहे. चौथा सेक्शन आहे ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी या विषयाचा. या विषयासाठी 16 मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा 5वा सेक्शन आहे ॲग्रिकल्चरल फूड टेक्नॉलॉजी विषयाचा. फूड टेक्नॉलॉजी विषय सुद्धा 16 मार्कांसाठी असेल. त्याचप्रमाणे पुढचे सेक्शन्स आहेत ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच ABM. या विषयासंदर्भात 6 गुणांचे प्रश्न असतील. त्यानंतर आहे फिशरीज सायन्सेस, जो की 4 मार्कांसाठी असेल. आणि शेवटी आहे होम सायन्स विषय, ज्यासाठी 4 मार्क्स देण्यात आले आहेत. म्हणजेच या विषयाचे 2 प्रश्न असतील. एकंदरीत पाहता पेपर 2 मध्ये ॲग्रिकल्चर संबंधित विषयांना जास्त वेटेज देण्यात आलेले आहे. ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर या 2 विषयांना जास्त गुणांचे वेटेज देण्यात आल्यामुळे साहजिकच ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्सना याचा मोठा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण मुख्य परीक्षेच्या सिलेबसचे स्वरूप थोडक्यात जाणून घेतले आहे. डिटेल सिलेबसची कॉपी आयोगाने पब्लिश केली आहे. ती आपणास आयोगाच्या वेबसाईटवर प्राप्त होईलच. किंवा कुणाला सिलेबस कॉपी हवी असल्यास तर त्यांनी कमेंटमध्ये ईमेल ID द्यावा, जेणेकरून आम्ही त्यांना PDF कॉपी मेल करू शकतो. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचे 3ही टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकत्रित एकूण मार्कांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येते आणि त्यानंतर उमेदवारांची विविध पदांवर नेमणूक केली जाते. कृषी सेवा परीक्षेअंतर्गत यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विविध पदांवर नेमणूक दिली जाते. तर पाहूया कृषी सेवा अंतर्गत मिळणारी पदे. कृषी सेवा परीक्षेतील अंतिम मेरिटच्या आधारावर कृषी विभागातील गट अ आणि गट ब मधील अधिकारी पदांवर नेमणूक दिली जाते. महाराष्ट्र कृषी सेवेअंतर्गत उमेदवारांना कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी या गट अ च्या वरिष्ठ पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी या पदांवर काम करण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा म्हणजेच ॲग्रिकल्चर MPSC परीक्षेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता,
किमान आणि कमाल वयोमर्यादा, या परीक्षेचे 3ही टप्पे, परीक्षेची योजना आणि त्याचे स्वरूप, अभ्यासक्रम याविषयी माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे या परीक्षेद्वारे कोणकोणत्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते याची सुद्धा माहिती आपण जाणून घेतली आहे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर आपणास माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.